केंद्राच्या मदतीविना काहीही अडलेलं नाही. राज्याला अतिरिक्त खर्चाचा केंद्राकडून परतावा येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. एनडीआरएफच्या निकषाबाहेर जाऊन मदत करणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलंय. पूरग्रस्तांना संसार उपयोगी धान्य देणार, नुकसानाची सर्व माहिती देईपर्यंत केंद्रातून मदत मिळत नाही असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. आणि त्यासाठी इथून सर्व माहिती दिल्लीला त्वरित पाठवणार असल्याचंही फडणवीसांनी सांगितलंय. पहिल्यांदा तुम्ही हे लक्षात घ्या की केंद्राला प्रस्ताव जो येईल केंद्रातनं पैसे मिळतील, पण त्याकरता आपण काही अडलेलं नाही. आपण आपल्या निधीतनं ते पैसे देणं सुरू करणार आहोत आणि केंद्राकडनं ते रिएम्बर्स होईल. त्यामुळे शेवटी केंद्राला आपल्याला एकदाच प्रस्ताव पाठवता येतो, वारंवार पाठवता येत नाही. त्यामुळे सगळे नुकसानीचे अंदाज आल्यानंतर जर प्रस्ताव पाठवला तर आपल्याला पैसे मिळतील. काही गोष्टी अशाही निघतील की ज्या केंद्राच्या निकषातच बसणार नाहीत, एनडीआरएफच्या निकषात बसणार नाहीत. अशा काही गोष्टी असतील, उदाहरणादाखल विहीर खचून गेली तर एनडीआरएफच्या निकषात ती नाही, पण त्याला आपण एनडीआरएफच्या निकषाच्या बाहेर जाऊन आपण पूर्णपणे मदत करू. की दिल्लीने पूर्ण मदत करायचा निर्णय केलेला आहे, पण त्याकरता आपल्याला आपला जो काही प्रस्ताव आहे तो पाठवावा लागतो. आणि आपला प्रस्ताव पाठवण्याकरता जोपर्यंत आपला डेटा सगळा कंपाईल होत नाही तोपर्यंत आपला प्रस्ताव पाठवला जाऊ शकत नाही. मात्र दिल्लीच्या मदतीची वाट न पाहता आपण मदत सुरू केलेली आहे, पुढेही ती करणार आहोत. दिल्लीतनं तो पैसा आपल्याला रिएम्बर्समेंटमध्ये मिळतो.